नमस्कार मित्रांनो, मी अमित आणि तुम्ही पाहत आहात तुमचं हक्काचं चॅनल अमित योजना हेल्प. मित्रांनो, प्रत्येक आई वडिलांचे एकच स्वप्न असते की आपल्या मुलांनी शहरातल्या सगळ्यात भारी मोठ्या प्रायव्हेट शाळेत शिक्षण घ्यावे. पण कधी पैशाची अडचण येते तर कधी फी बघून आपण पाऊल मागे घेतो. पण आता चिंता करू नका, तुमच्या मुलांना सुद्धा मोठ्या प्रायव्हेट शाळेत मोफत शिक्षण मिळू शकते. हो, मी बरोबर ऐकलंय. आज आपण बोलणार आहोत RTI ऍडमिशन 2026 बद्दल. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या मुलाच्या भविष्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशा काही खास टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. आता बरेच जणांना प्रश्न पडतो की अमित भाऊ, हे RTI म्हणजे नक्की काय असते? तर सोप्या भाषेत सांगायचं तर RTI म्हणजे शिक्षणाचा अधिकार. आपल्या सरकारने एक नियम बनवलेला आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील मुलांना सुद्धा चांगल्या खाजगी शाळेमध्ये शिकता यावं. यासाठी प्रत्येक प्रायव्हेट शाळेत 25% जागा या अशा मुलासाठी राखीव ठेवल्या जातात. म्हणजे शाळेची फी सरकार भरते आणि तुमच्या मुलांना मिळते दर्जेदार शिक्षण, तेही अगदी मोफत. मित्रांनो, आता महत्वाचा मुद्दा, माझे मूल यासाठी पात्र आहे का, हे कसं ओळखायचं? तर यासाठी काही साध्या अटी आहेत. मुलाचे वय, तुमच्या मुलाचे वय 6 ते 14 वर्षाच्या दरम्यान असावे. वयाचे नियम इयत्तेनुसार बदलू शकतात, ते पोर्टलवर नीट तपासा. पालकाचे उत्पादन, ही योजना खास करून कमी उत्पादन असलेल्या कुटुंबासाठी आहे. त्यामुळे तुमच्या उत्पादनाचा दाखला सरकारच्या नियमात बसणारा असावा. रहिवासी, तुम्ही ज्या राज्यात राहतात तिथले तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे. पहिली शाळा, जर तुमच्या मुलाने आधीच कुठे ऍडमिशन घेतले नसेल तर RTI म्हणून पहिल्यांदा शाळेत प्रवेश मिळणे अधिक सोपे होते. मित्रांनो, लक्षात ठेवा, फॉर्म भरताना गडबड होऊ नये. असं वाटलं असेल तर ही कागदपत्रे आत्ताच एका फाईलमध्ये जमा करून ठेवा. माझ्याकडे एक लिस्ट आहे, हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. जन्माचा दाखला, मुलाच्या वयाचे अधिकृत पुरावा, आधार कार्ड मुलाचे आणि पालकांचे, रहिवासी पुरावा, तुम्ही कुठे राहतात यासाठी रेशन कार्ड, लाईन बिल किंवा भाडेकरू असाल तर नोंदणीकृत भाडे करार, ओळखपत्र, पालकाचे पॅन कार्ड किंवा वोटर ID, उत्पादनाचा दाखला, तहसीलदाराचा दाखला जोही वैध असेल तो. माझी एक छोटीशी टीप, हे सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल स्कॅन करून ठेवा. मोबाईलवर काढलेले फोटो कधी कधी फाटतात आणि स्पष्ट दिसत नाही. मित्रांनो, आता ओढूया प्रत्यक्ष कामाकडे. फॉर्म कसा भरायचा? सायबर कॅफेमध्ये पैसे देण्यापेक्षा तुम्ही स्वतःही सुद्धा प्रयत्न करू शकता. पोर्टलवर जा. सर्वात आधी तुमच्या राज्यातील अधिकृत RTI पोर्टलवर जा. रजिस्ट्रेशन, तिथे तुमचे नवीन अकाउंट तयार करा, साइन अप करा. तुम्हाला एक युजर ID आणि पासपोर्ट मिळेल, तो जपून ठेवा. माहिती भरा, मुलाचे नाव, जन्माची तारीख आणि पालकांची माहिती काळजीपूर्वक भरा. आणि मिस्टेक करू नका. शाळा निवडणे, तुमच्या घरापासून 1 ते 3 किमी अंतरावर असलेल्या शाळा निवडा. जवळच्या शाळा निवडल्या तर ऍडमिशन मिळायचे चान्सेस जास्त असतात. डॉक्युमेंट्स अपलोड, अंगाशी सांगितलेले कागदपत्रे योग्य फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. सबमिट आणि प्रिंट, फॉर्म फायनल सबमिट करण्यापूर्वी दोनदा तपासा आणि त्याची प्रिंट किंवा PDF फाईल नक्की सेव्ह करा. मित्रांनो, जाता काही खास गोष्टी त्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. चुकीची माहिती देऊ नका. जर उत्पादनाचा दाखला किंवा पत्ता खोटा असेल तर ऍडमिशन रद्द होऊ शकतात. डेडलाईन पाळा. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, कारण शेवटच्या दिवशी सर्व डाऊन असतो. अपडेट राहा. अर्ज भरल्यावर तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या SMS कडे लक्ष ठेवा. तर मित्रांनो, ही होती RTI 2026 ची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. माहिती आवडली असेल तर आपल्या अमित योजना हेल्प चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि गरजू पालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्व व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अमित योजना हेल्प. जय हिंद, जय महाराष्ट्र.